तिकडे बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातली। छगन भुजबळ यांच्या अडचणी संपत नाहीत आणि त्यांचा अर्थरोड तुरुंगातला मुक्कामही काही संपत नाहीये। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत होतं ते त्यांच्या कथित आजारपणामुळे। मात्र आज त्यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला। आरोग्याच्या कारणास्तव जामीन मिळावा याकरता भुजबळ यांनी उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली होती। मात्र न्यायालयानं त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही। त्यामुळे भुजबळ यांचा अर्थरोड तुरुंगातला मुक्काम आणखीन वाढलाय। वैद्यकीय चाचणीचा सरकारी रुग्णालयातला डॉक्टरांनी दिलेला जो अहवाल आहे तो खोटा असल्याचा दावा भुजबळ यांनी सुनावणीच्या वेळेला केला होता। मात्र न्यायालयानं तो मान्य केला नाही। तुरुंग प्रशासनानं आवश्यक असेल तेव्हा भुजबळ यांना सरकारी रुग्णालयात न्यावं आणि मुंबई उच्च न्यायालयानं तुरुंग प्रशासनाला असं स्पष्टपणे सांगितलं। 15 मे रोजी छगन भुजबळ यांना ईडीनं अटक केली होती आणि तेव्हापासून ते अर्थरोड कारागृहात आहेत।